नमस्कार, मी दिवाकर दौलत बनकर, राहणार 645 नानापेठ, पुणे 2. मी रिक्षा ड्रायव्हर असून माझ्या छातीत त्रास झाल्यामुळे मला दवाखान्यात जाण्यासाठी माझ्या मित्रांनी मुलांनी मला घेऊन गेले आणि त्यांनी नंतर मला तिथं पुणे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल येथे मला ॲडमिट करण्यात आलं. त्यावेळेस तिथं मला ॲडमिट झाल्यानंतर त्यांनी सर्व काही माझं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सर्व मला जमा करून घेण्यात आलं आणि त्यांनी योजनेतर्फे ही गोष्ट होईल, पण ते सर्व करूनही त्यांनी माझ्याकडनं 80,000 रुपये घेतले आणि सदर पेमेंट हे मी कार्ड पेमेंट, रोख रक्कम अशा प्रकारे मी केलेले आहे. पण मला समजल्यानंतर त्यांनी मला खूप मानसिकरित्या खूप छळ देण्यात आली आणि त्यांना मला बांधून ठेवून माझ्याकडनं गैररीतीने त्यांनी पैसे करून घेतले, पैसे माझ्याकडून घेतले आणि नंतरनं त्यांनी हॉस्पिटलमध्ये जेवण्याची सोय नाही, राहण्याची सोय नाही, व्यवस्थित आहे ना चहा वगैरे पिण्याची पण सोय नाही. अशा प्रकारे त्यांनी माझ्यासाठी खूप माझी छळवणूक केली. माझ्यासारख्या गरीब माणसाला ही योजना असून त्याचा मला पूर्णपणे कसल्याही प्रकारचा उपयोग झालेला नाही. तरी शासनाने या वैयक्तिक बाबतीबद्दल या गोष्टीकडं पूर्णपणे विचार करून निर्णय घ्यावा आणि मला न्याय मिळावा ही माझ्याकरता नम्र विनंती आहे आणि पैसे मला परत मिळावेत ही शासनाला माझी विनंती आहे. मी गरीब रिक्षावाला आहे, मला अजून मी कष्ट करू नाही शकत, तरी हीच नम्र माझी विनंती आहे की तुम्ही माझ्या अर्जाकडे लक्ष द्यावं, त्याच्यावर रीतसर सुनावणी करावी. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते बाबा? साई सोम कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल यांच्यातमध्ये साई ओम कार्डिओग्राफ साई सोम कार्डिओ केअर इथं हॉस्पिटल आहे, तिथं मला ॲडमिट करण्यात आलं होतं. प्रत्येक वेळेस त्यांनी मला बरेच दिवस 4-5 दिवस त्यांनी मला बांधून ठेवले होते. ते कशाकरता बांधले होते हे मलाही काही कळालं नाही. ही कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट आहे हे माझ्याही लक्षात आलेलं नाही. मला अशा प्रकारची ट्रीटमेंट दवाखान्याची वाईट प्रकारे माझ्याबरोबर वर्तणूक केली गेली. तरी अशा प्रकारे कुठल्याही पेशंटला होऊ नये आणि पुढं मी सहन केलं पण इतरांना ही गोष्ट सहन करू देऊ नये म्हणून मी हे माझं मनोगत तुमच्या पुढं व्यक्त करत आहे. तरी कृपया साहेब लोकांनी यांची दक्षता घेऊन अशा प्रकारची कुठलीही केस होऊ देऊ नये आणि त्यांनाही न्याय मिळावा हीच मला तुमच्याकडे विनंती आहे. कठोर कायदेशीर कारवाई केली जावी आणि याची पूर्ण चौकशी व्हावी आणि ते माझ्यासमोरच मला दिसले पाहिजे आणि याने मग पाहिजे तर मी कुठेही त्या ठिकाणी मी येण्यास आणि बोलण्यास तयार आहे आणि माझी जी सत्य घटना आहे ही पूर्णपणे अगदी सत्य घटना आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचा लपवाछपवीचा प्रकार नाही. साहेबांनी या गोष्टीकरता नम्र विनंतीने याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे ही माझी नम्र विनंती आहे.